गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल की आम्ही कशा पद्धतीने तिरुपती बालाजीला गेलो होतो आणि आमचं दर्शन झालं आहे. तर आम्ही तिथून निघालो आहे. तर आत्ताच आम्ही कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये आलो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला महालक्ष्मीला आई अंबाबाई देवीच्या दर्शनाला. तर चला तर मग. तर आता आम्ही तिरुपती बालाजीवरनं आलो आणि महाराष्ट्र बाँड्रीमध्ये आल्यानंतर आता पहिलंच आम्हाला कोल्हापूर लागेल आणि त्या कोल्हापूरमध्ये आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. आणि आता ऑन द वे रोडवरती आहोत आणि आम्ही जात आहोत. अचानक निश्चय केला आणि त्या निश्चयानुसार आम्ही ठरवलं की चला आपलं जाता जाता ह्या देवीचं दर्शन घेऊया, महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. म्हणून आम्ही सर्वजण विचारपूर्वक निघालेलो आहोत. तर चला तर मग अंबाबाईच्या नावानं. तर गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये आणि आम्ही इथं गाडी पार्क केली. आता इथून थोडं आम्हाला चालायला लागेल पुढे. तर इथून मग आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये एंटर करणार आहोत. चला तर मग बघूया. तर गाईज, आता आम्ही चालत चाललेलो आहोत मंदिराकडे. हे बघू शकता तुम्ही. काय वाटतं, अचानक प्लॅन ठरला आपला मंदिराकडे जायचा. सो अचानकच आमचा प्लॅन ठरला जाता आता की आता आपण आलोच होतो. आपल्या वाटेमध्येच आहे देवी. देवीचं दर्शन घेऊनच जावे म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत. तर काहीच आम्ही मंदिराच्या पाठच्या बाजूने आतमध्ये एंट्री आता केलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हा पूर्ण मंदिरच्या पाठीमागचा परिसर आहे. तर आता आम्ही इथून आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर खूप भारी असं आहे ठिकाण हे सुद्धा कोल्हापूरमध्ये आणि अंबाबाईचं. हे बघा, हे पूर्ण. तर आपण अजून पुढे जाऊया. तर गाईज, हे बघा तुम्ही, मंदिर तुम्हाला दिसत असेल. हे अंबाबाईचं मंदिर आहे. हे बघा, आत्ताच गाईज आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत इथून. तर हे बघा गाईज, हे दक्षिण दरवाजा आहे. तर आम्ही दक्षिण दरवाजा म्हणून आतमध्ये आता एंट्री केलेली आहे. हे बघा. सो हे मंदिर आहे अंबाबाईचं. तर चला, हे तुम्ही बघू शकता. मंदिरावरील नक्षी एकदम बारीक बारीक असे आपले पूर्वजांनी हे मंदिर बनवताना कोरलेले आहे. हे बघा. तर गाईज, आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर लाईनमध्ये उभा आहोत बघा. गाईज, आम्ही आतमध्ये आता एंट्री केलेली आहे. हे बघू शकता. इथं फोटो वगैरे अलाव नाही आहेत. सो तरी पण आम्ही ट्राय करतो आहे. गाईज, हे बघू शकता तुम्ही, आरती आहे. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी. जस्ट आता आम्ही दर्शन केलेलं आहे आणि खूप मनाप्रमाणे दर्शन झाले. पहिल्यांदाच आमचं या देवीचं दर्शन एकदम प्रसन्न असं प्रसन्न झालं. देवीचं शांत उभा राहून प्रार्थना आणि खूप भारी असं दर्शन झालेलं आहे आमचं. कॅमेरा बॅकमध्ये मंदिर तुम्ही बघू शकता. मी कसं वाटलं देवीचं दर्शन घेऊन? देवीचं दर्शन मनसोक्त भेटलं. मनसोक्त ह्या टायमाला आम्हाला देवीचं दर्शन भेटलेलं आहे. जाम भारी असं वाटतं. जाम गर्दी असते नेहमी. ह्या टायम आम्ही संध्याकाळची आता 7:30 वाजले. सो त्यामुळे आम्हाला देवीचं दर्शन आमच्या मनासारखं भेटलेलं आहे. तर माई, कसं वाटलं तुला देवीचं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं, कारण की डायरेक्ट दर्शन भेटलं आम्हाला आणि गर्दी वगैरे काहीच नव्हती. जाम भारी असं देवीचं दर्शन आम्हाला भेटलं आहे. आणि हे बघू शकता मंदिरा बाहेरचा व्ह्यू आहे. एक नंबर असा व्ह्यू असं वाटतं. एकदम आम्हाला एकदम मन प्रसन्न, शांती असं वाटतं इथे. काहीच आत्ताच जरासं आम्ही खरेदी केली इथे देवाच्या ठिकाणी.
आणि हा महाद्वार आहे. आता आम्ही इथून बाहेर जातो. तर मला पुढे बघूया. या पाठीमाग हा मंदिर आहे. तर अंबाबाईच्या नावानं सांग बदल. हे बघू शकता तुम्ही हा व्ह्यू, बाहेरचा व्ह्यू आहे हा महाद्वारच्या इथं. मोबाईल तुझ्या जवळ आहे ना, बारक्याला मम्मी पप्पा यश इथं टोपी घ्यायला आलेत आणि मी सुद्धा आता इथं कॅब घेतो आहे आमच्यासाठी, जेणेकरून कोकणामध्ये भरपूर ऊन असतं ना आणि आधीच आम्ही मुंडन करून आलेलो आहोत त्यासाठी. तर चला बघू. तर गाईज, तर आत्ताच मम्मीने माईने शॉपिंग केली आहे त्यांची पाहिजे तेवढी. तर आता आम्ही कॅब घेतली आणि आता आम्ही वरती चाललेलो थोडं आमच्या गाडीपाशी. चला बघू. हा बघा मंदिर, खूप भारी देवीकडे आल्या वाटतं. आणि परत आतमध्ये आलो आहे, जरा आम्हाला त्या बाजूने बाहेर जायचं आहे, त्यामुळे आता आम्ही परत आतमध्ये आलो. हे बघा, ही सुवर्ण भक्त सहयोगातून महालक्ष्मी सुवर्ण पालखी आहे. अंबाबाईची पालखीसाठी वापरलेली ही पालखी आहे, पूर्ण सोन्याची आहे. हे बघा, धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी. आई कृपा. अन अंबाबाई गोंधळाला गे, अन अंबाबाई गोंधळाला गे, तुळजा भवानी गोंधळाला गे, अन काळूबाई गोंधळाला गे. तर गाईज आता आम्ही बाहेर आलो आहे. हे बघा, आत्ताच मंदिराच्या बाहेर आलो आहे. तर आम्ही चप्पल काढायला चाललो. गाईज, हे आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि अचानक जाता जाता मनामध्ये अचानक विचार आला की आपण ह्याच रोडने जाणार आहोत आणि त्याच रोडला आपल्या अंबाबाईचं मंदिर आहे. तर दर्शन घेतल्याशिवाय जाणं बरोबर नाही वाटत आणि अचानकच ठरलं आमचं की आपण जावंच. तर आम्ही आतुरतेने आलो देवीच्या भेटीला आणि खूप असं भारी आमचं दर्शनसुद्धा झालं आहे. पहिल्यांदा एवढ्या वर्षात पहिल्यांदा आम्ही जेव्हा केव्हा आलो देवीचं दर्शन आम्हाला होत नाही, जास्त करून गर्दी असते. आणि आता एक नंबरचं दर्शन आमचं झालं मनासारखं. देवीला दर्शन खूप भारी वाटलं आणि संध्याकाळचं होतं त्यामुळं जाम भारी असं वाटलं. तर कसा वाटला हा आमचा ब्लॉग हा नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. कोई धरीला धरीला, पाळी लावीला लावीला, बहला लिंबाचा बांधिला.